दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. एका खासगी शोरूमच्या उद्घाटनासाठी थेट मालेगाव सटाणा महामार्ग बंद करून शहरवासियांना वेठीस धरले गेले. सणासुदीच्या काळात आधीच वाहतुकीचा ताण असताना या उद्घाटनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. इतकंच नव्हे तर हॉस्पिटल परिसराकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही अडथळा निर्माण झाला. नागरिकांनी संतप्तपणे प्रश्न केलाय की एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात आला असता तर त्याची जबाबदारी कोणावर असती. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडूनच बंदोबस्त देण्यात आला. हे नेमके कशावर आधारित होते? छावणी पोलिसांची जबाबदारी नव्हती का? त्यांच्या समोरच रस्त्यात आतिषबाजी झाली, फटाके फोडण्यात आले, वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला. यात काही हितसंबंध आहेत का, असा संशय नागरिक व्यक्त करतायत. माध्यमांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी उत्तर देणे टाळले. मात्र नागरिकांनी ठामपणे मागणी केली की जर कोणतेही हितसंबंध नसतील तर तातडीने कठोर कारवाई करून मोठा दंड आकारावा. शहरात ही नवी संस्कृती वाढत असल्याची चर्चा आहे. वाढदिवस फलकांसाठी रस्ते अडवणे, आता शोरूम उद्घाटनासाठी महामार्ग बंद करणे, हे शहर खासगी लोकांचे आहे की जनतेचे, असा संतप्त सवाल मालेगावकरांकडून विचारला जातोय. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या शोरूमच्या उद्घाटनाला स्वतः मनपा आयुक्त उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. नागरिकांचा संताप उफाळून आला असून प्रशासनाने अशा प्रकारांना थारा दिल्यास लोकांच्या जीवाशी खेळण्याची जबाबदारी पोलीस व महापालिकेवर येईल, असा इशारा यावेळी देण्यात आलाय. आता मालेगावकरांचा एकच सवाल आहे, छावणी पोलीस व अपर पोलीस अधीक्षक या घटनेवर तातडीने तपास करतील का? हितसंबंधाची चौकशी व ठोस दंडात्मक कारवाई करतील का? अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव.